Welcome to City of Waterfalls. Welcome to episode number 11 of Palghar Diaries. वेलकम टू सिटी ऑफ वॉटरफॉल्स. जव्हारमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि जव्हारमध्ये आता मी दुपारी पोचलो आहे आणि आता इथे काही मिळणार नाही कारण पावसाळ्याचा मोसमच नाही ना. आता ऋतू हा आता उन्हाळ्याचा आहे आणि उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये जव्हारला येऊन जास्ती फायदा नाही आहे कारण आता उन्हाच्या काळात इथे जास्ती हिरवळ नसते किंवा काहीच नसते, म्हणून फक्त पिवळा कलर दिसतो आहे. हिरवळ म्हणून मी आलेलो, तसं मला वाटलेलं थोडीफार असेल पिवळं, पण एवढं असेल असं नव्हतं वाटलं. 4 ठिकाणं इथे मी फिरणार आहे. पहिलं ठिकाण आहे ते जुना ओल्ड पॅलेस आहे तो, दुसरा सनसेट पॉईंट, तिसरा आहे जयविलास पॅलेस आणि चौथा आहे हनुमान पॉईंट. हे 4 पॉईंट फिरूया आणि मग निघूया. आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत ओल्ड पॅलेसजवळ, जो जुना पॅलेस असं म्हणून ओळखतात. किल्ला आहे हा मोठा असा, असं म्हणतात जुनावाला. आतमध्ये जाऊन बघू मध्ये काय आहे ते. एंट्रन्स मोठा असा एंट्रन्स आहे, म्हणजे पूर्ण किल्लाच आहे असा. आणि इथून असा गेट आहे, पूर्ण एंट्रन्स चांगलावाला. त्यानंतर एवढाच असा पॅलेस आहे, सुरुवात होऊन संपतो आहे याप्रमाणे. किल्ल्याचं स्ट्रक्चर इथून वर पण जाता येते आय थिंक. हे इथे पण एक आहे, इथे पण एक आहे. तिथून पायऱ्या आहेत तशा वर जाण्यासाठी. आधी आपण ही एरिया बघू कशी आहे ती आणि मग फिरू आजूबाजूची. भारी एरिया वाटते ही. समोरच इथे श्री गणेशांचं मंदिर आहे आणि त्यानंतर आपण इथे बघितलं तर इतका मोठा हा जुना पॅलेस आहे. आपण इथून मध्ये जाऊ आणि बघू काय आहे पुढे. तशी इथली वातावरण स्वच्छता खूप भारी ठेवलेली आहे आणि मेंटेन करून ठेवलेली आहे. 2 दिवसाआधी इथे कार्यक्रम पण होऊन गेलेला आहे, पण मला काही माहिती नव्हतं. पण मी आज आलो आहे बघण्यासाठी. जव्हार काय आहे ते बघू. भारी दिसतोय. हा बघा एंट्रन्स. आता जर तुम्ही यातलं मधलं स्ट्रक्चर बघितला तर बऱ्याचशा गोष्टी तुटलेल्या आहेत. मध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर लाकडं अशी तुटलेली जशी दिसत आहेत मध्ये, तशी म्हणजे पूर्ण खंडहरसारखी जागा होऊन गेली सगळी. कोणी येत नाही जात नाही त्याप्रमाणे. समोरून चांगलं दिसतंय पण मागून अशी हालत झाली आहे. त्या बाजूला जुना पॅलेस आहे तो पूर्ण थोडाफार कलरिंग केलेली आहे. इथे मोठा स्टेज आहे, त्यानंतर एक मोठा वडाचं झाड आहे. बाकी तिकडे श्री गणेशांचं मंदिर आहे समोर. आणि 2 दिवसाआधी इथे कार्यक्रम होऊन गेलेला आहे, म्हणून थोडी व्हिडिओग्राफी फोटोग्राफी बंद केली होती, गर्दी असेल म्हणून. बाकी आता जर बघितलं तर पूर्ण खाली एरिया सजवलेली होती चांगलीच. आता जरी दिसत असेल ना, खूप चांगली सजवलेली होती. तिकडे लाईट्स वगैरे लावलेल्या एंट्रन्ससाठी. इथे थोडीफार स्ट्रक्चर आहेत आणि तो जुना स्ट्रक्चर आहे मेन जो एंट्रन्सचा आहे. आता ही जी एरिया दिसते इथून सरळ आपण वर जाऊन बघू काय दिसते ते. तशी एरिया खूप मोठी आहे ही. आता वर दिसत असेल एरिया. त्यानंतर मग ही खालची एरिया जी तुम्हाला दिसते, तसा चांगला बांधकाम आहे, म्हणजे मजबूत आहे अजूनही चांगलंच. इथून तुम्हाला सगळे दृश्य दिसतील जुन्या पॅलेसची. इथून श्री गणेशांचं मंदिर दिसेल, बाकी तो जुना पॅलेस तो दिसेल.
इथे ऑफिस आहे आणि त्यानंतर पूर्ण खाली एरिया खुल्ली आणि तो मोठा स्टेज आहे. तर वर आलो की मग एवढी अशी खुल्ली एरिया आहे आणि इथे वायर्स आहेत चालूवाल्या, या दिसत आहेत 1 2 यावाल्या चालू वायर आहेत या. आणि वरूनच जर बघितलं थोडंसं वळून इथून इथे मस्जिद दिसते समोरच आणि मेन जव्हार शहर इथून पूर्ण दिसतो. मग पण हे एवढंच नाही आहे, अजून पुढे सुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो चला. तर आता आपण येऊन पोचलो आहे सनसेट पॉईंटला, ते पण दुपारी. टाईम काय झाला आहे तर 12:15 वाजले. सनसेट पॉईंटला 12:15 वाजता कोणी येते, पण मी आलो आहे. म्हणजे रियालिटी काय आहे, रील वर्सेस रियालिटीमध्ये काय दिसतं आहे ते बघायला आलो आहे. सनसेट पॉईंटमध्ये सनसेटला आल्यानंतरच चांगलं दिसतं मला पण माहिती आहे, पण ऑफ टायमिंगला आल्यानंतर काय होतं ते पण मला बघायचं होतं, म्हणून यावेळेस मी इथे आलो आहे. बाकी वातावरण एवढं आहे, तिथे बसण्यासाठी गेलेले आहेत 1 2 3 तेवढंच आहे. ही बॉर्डर आहे गार्डनची. सनसेट पॉईंट ॲक्च्युअलमध्ये हा हिलच्या वरती आहे ना, पूर्ण हिल स्टेशन म्हणू शकतो आपण हा. आणि सनसेट त्या बाजूने दिसेल तिथून, कारण समुद्र पश्चिम दिशा त्या बाजूला आहे, पूर्व दिशा या बाजूला आहे. आणि या बाजूला इथे आहेत सगळ्या एक्सरसाइज गोष्टी ज्या गार्डनमध्ये असतात. पण या गार्डनमध्ये जागा चांगली आहे, इथून ते शेवटपर्यंत पूर्ण खुली एरिया आहे. बसण्यासाठी पण व्यवस्था आहे तशी चांगली. फक्त आता तिथे जरा कुत्र्यांनी ताबा घेतलेला आहे. अशीच मज्जा करत राहू. चला पुढे पण आहे, इथे आईस्क्रीमवाले काका आहेत आणि त्यानंतर डायरेक्ट हिल दिसते आपल्याला, म्हणजे दरी, खोल दरी. हा इथून जातो आहे सनसेट पॉईंटकडे रस्ता, सरळ सरळ, म्हणजे इथूनच पूर्ण सरळ सनसेट दिसतो. पण दुपारच्या वेळी कोणाला सनसेट दिसतच नाही, कारण डोक्यावरून असतो ना. आणि एवढी खोलवर दरी आहे, ऑलमोस्ट खाली खूप आहे. व्ह्यू दिसायला चांगला आहे, फक्त मान्सूनमध्ये आल्यानंतर भारी वाटते. एवढी एरिया चांगली दिसत आहे. वॉटरफॉल जव्हारमध्ये जास्ती आहेत आणि सनसेट पॉईंट कमी आहे, म्हणजे बीचकडे जास्ती सनसेट पॉईंट असतात ना. इथे हा आहे म्हणजे हा युनिक प्लेस आहे तसं माझं म्हणणं आहे. इथून हा रस्ता तिथेच जातो मेन रोडकडे, जिथून आपण आलेलो आहोत. बाकी सनसेट पॉईंटला एवढं काही जास्ती दिसत नाही. हे एवढी एरिया आहे, हा गोल रस्ता आहे गार्डनच्या आजूबाजूने असा. इथून तसा फिरून आल्यानंतर हा इथून येतो, परत इथून तसा जातो, नंतर मध्ये गार्डन आहे, त्यानंतर मग हा सरळ इथून दिसतो तो सनसेट पॉईंटचा मेन गेट. इथूनच सनसेट दिसतो. बाकी एवढंच आहे, काय नाही नवीन. फक्त एक आईस्क्रीमवाले काका आहेत. आता आपण येऊन पोचलो आहे श्री काठ्या मारुती मंदिरामध्ये. मंदिरात कोणीच नाही आहे, फुल शांतता आहे. समोर बजरंगबलींचं दर्शन.
हनुमंतांचं मंदिर, काट्या मारुती मंदिर जव्हार. आणि इथे आहे हा पूर्ण प्लेस जिथे तुम्हाला पूर्ण हिल स्टेशन दिसतील. म्हणजे त्या बाजूला डोंगर, त्या बाजूला डोंगर, सगळीकडेच डोंगर दिसतील तुम्हाला. एक घोडा पण आहे समोर तिथे. आपण पूर्ण ती स्ट्रीट फिरूया, पण आधी सरळ जाऊया. आणि इथे फक्त 2 आईस्क्रीमवाले काका बसलेले आहेत. बाकी मागे जिथे बघितलं सनसेट पॉईंटजवळ एक आईस्क्रीमवाले काका होते, बस तेवढंच होतं. तिकडे समोर एक तो जयविलास पॅलेस आहे आणि इथून पूर्ण हिल स्टेशन दिसते. हिल स्टेशनच आहे हा, कारण पूर्ण इथून हिलचे एरिया दिसते ना. तो रस्ता दिसतोय तिथून, त्याच रस्त्याने आलोत. या एरियात ना बेंचेस पण लावलेले आहेत खूप सारे, तिथून तिथपर्यंत, तिथून शेवटपर्यंत तशा. आणि मेन जव्हारचा लोगो बोलतात ना, प्रत्येक गावाचा एक लोगो असतो, त्याप्रमाणे तिथे समोर आहे तो जव्हारचा. ॲक्च्युअलमध्ये प्रत्येक हिल स्टेशनची एरिया जी आहे ना ती संध्याकाळी भारी दिसते, कारण गोल्डन हावर्समध्ये जी सनसेटची सनराईज पडल्यानंतर जी एरिया दिसते ना ती खूप भारी दिसते. आणि हे बघा इथे आय लव्ह जव्हार. ॲक्च्युअलमध्ये दुपारी एवढं काही चांगलं दिसत नाही आहे, पण एवढं क्लीन दिसते ना तर खूप भारी दिसते. हेच एकदम मस्त दिसत आहे. वेलकम टू सिटी ऑफ वॉटरफॉल्स. अशा प्रकारची एरिया आहे आणि खूप चांगली वाटते इथे येऊन. हिल स्टेशन पण आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. या पूर्ण डोंगराळ भाग आहे, अशी सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत सगळीच. ओके, एनर्जी तर खाली होत चालल्या कारण डोक्यावर ऊन आहे. अय्यो, आता पडलोच तो, एवढी मोठी पायरी बांधली. आणि ही एरिया बंद आहे, ही वॉकिंगची एरिया म्हणजे स्ट्रीट म्हणतो ना, डोंगरावरची स्ट्रीट, तशा प्रकारची ही इथे हिल स्टेशनवरची स्ट्रीट जात आहे. तिथून आपण चालत जाऊ. बाकी त्या बाजूला पूर्ण क्लीन एरिया आहे. इथे हनुमान मंदिर आहे आणि त्या बाजूला समोर आहे तो जयविलास पॅलेस आहे. बाकी सगळी ही एरिया, सगळे लोक फिरण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं एन्जॉयमेंट करण्यासाठी आलेले आहेत दुपारी. मी एकटाच फक्त असा व्हिडिओ काढायला आलो असं वाटते. बाकी हे एरियात भारी आहेत. इथे स्कूटर पण आहे एक चांगलीवाली. वरची सीट थोडी जास्तीच लांबी केली आहे ही, असं वाटतं, पण खूप मोठी आहे, एवढी मोठी स्कूटर. आणि थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे घोडा दिसतोय. आणि या घोड्याचं थोडंसं इथून फिरलो इथे की समोर तो दिसतोय जयविलास पॅलेस समोरच. बाकी आता इथून जाऊया आपण सरळ शेवटला, तो कोपरा तिथे संपतो. इथून एवढी एरिया आहे आणि बाकी आपण घोड्याच्या इथून जाऊया. बाय द वे, ही एवढीच एरिया आहे जी आपण फिरू शकतो आणि चांगली एरिया आहे. म्हणजे पावसाळ्यात जर इथे आले तर मग चांदी, सोनं सगळ्यांचं तेच होणार आहे, कारण इथे वॉटरफॉल जास्ती असतात ना. यावेळेस काहीच नसते. थोडा एक्सपिरियन्स घ्यायला आलेलो ना, उन्हात काय असते ते बघायला, म्हणून. सूचना दिलेल्या सगळ्यांनी. आणि फायनली पोचलो इथे जयविलास पॅलेस. लोक आल्यासारखं वाटत आहे, पण कोण नाही आहे इथे. अशा प्रकारचा पूर्ण हा पॅलेस दिसतोय आणि इथे याची माहिती दिलेली आहे पूर्ण. हा पॅलेस आहे ना, तो सन 1941 बांधण्यात आला आहे. फ्लाईट लेफ्टनंट श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंडराव मुकणे म्हणजे 5वे पतंग शाह
महाराजा ऑफ जव्हार यांनी इंग्लंडवरून परतल्यावर त्यांचं बांधकाम केलेलं आहे. इथून असं पूर्ण जयविलास पॅलेस दिसते. आता मी सावलीत उभा आहे आणि आजूबाजूला जी झाडं दिसतात ना सगळी काजूची झाडं आहेत. ह्या पॅलेसमध्ये आहे ना कमांडो, लगान आणि हम दिल दे चुके सनम अशा फिल्मची शूटिंग इथे झालेली आहे. आणि बाकी बऱ्याच गुजराती फिल्मसुद्धा इथे झालेल्या आहेत. त्या पण बघितलेलं मी. त्यांची नावं काही एवढी माहिती नाही आहेत, पण गुजरातीमधल्या काही बरेच असे इथे शूट झालेले आहेत. बाकी या एरियात चांगली अशी वातावरण आहे. इथे छोटासा खड्डा वगैरे पडलेला आहे. बाकी अशी माहितीचे पोस्टर सगळ्या ठिकाणी लावलेले आहेत. भारी गोष्ट म्हणजे इथे काजू आलेले आहेत भारी. आत्ता मोठे होत आहेत काजू असे मोठे मोठे. आणि पॅलेसचा हा बाजूचा दरवाजा दिसतोय जो ऑलमोस्ट आता बंदच आहे. इथून असं दिसतोय ही मागची एरिया आहे आणि इथून पण गेट लावलेले आहेत म्हणजे कोण आत नाही जायला पाहिजे म्हणून. तो राहिला तिथे जयविलास पॅलेस. आणि इथून जर चालत आलो तर सरळ आपल्याला इथं दिसतो पूर्ण दरी, घरं, विहिरी, तलाव सगळं दिसेल इथून. तुम्ही जर आता बघितलं याचं कन्स्ट्रक्शन तर मोठ्या मोठ्या दगडांचं बांधकाम आहे. बघितलं इथून ते तेवढा मोठा असा एक दगड आहे त्याचं बांधकाम आहे. तेवढा मोठा, हे एवढा मोठा आहे म्हणजे भारी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि त्या खांबावरचं कोरीव काम पण तसंच केलेलं आहे मस्त मोठ्या दगडांवर आहे. दुसरा एक एंट्रन्सच हवा आता माहिती नाही. बाकी इथे छोटे छोटे चिल्ले पिल्ले आहेत. बाकी एवढाच असा जयविलास पॅलेस आहे. इथे ना हा कुत्रा जरा गवत खायला लागलेला तर त्यांना चिप्स खायला दिले. कोणते? हे वाले खायला दिले तर बरोबर उचलून उड्या मारून खात आहे. तशी भूक तर मला पण लागले. 2 चिप्स आणलेले त्यातल्या ह्यांना दिला. बाकी आता जाऊया आपण पुढे. आता काय बघण्यासारखं तर मिळत नाही एवढं. जयविलास पॅलेस एक होतं ते संपलं. बाकी कुठे पण जाल तर कचरा आपल्या जवळच ठेवा. चला पुढे जाऊ. बाकी इथे आय थिंक राहणारी लोक पण आहेत आणि चांगलीशी काजूची झाडं पण आहेत. भारी वाटते. तसं बघायला गेलो तर आत्ता ही एरिया थोडी पडीक कशी राहिलेली आहे. फक्त पर्यटनासाठी बघण्यासाठी लोक येत असतात. बाकी ही जागा आहे तशीच आहे नॉर्मल. आता अपडेट होत आहे मध्ये. बांधकाम पण चालू आहे. वरचं नाही खालचं मी बघितलं थोडाफार झालेलं आहे. आजूबाजूचंच हे जंगलच आहे. एवढी एरिया इथून तिथपर्यंत तशी पूर्ण जंगल आहे. थोडा वेळ रेस्टसाठी इथे बसलेलो आहे. बाकी आता निघूया. बाकी आपण आज बघितलं हनुमान पॉईंट बघितला, त्यानंतर जयविलास पॅलेस बघितला, सनसेट पॉईंट बघितला, त्यानंतर आपण जव्हारच्या मधला तो ओल्ड पॅलेस आहे तो पण एक बघितला आहे. बाकी आता जर तुम्ही उन्हाळ्यात येत असाल तर एवढेच प्लेसेस तुम्हाला बघायला मिळतील. नाहीतर जर मान्सून पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे वॉटरफॉल्स खूप मिळतील. या एरियात चांगले वॉटरफॉल आहेत ते तुम्ही बघू शकतात. असे खूप सारे वॉटरफॉल्स इथे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच 4 प्लेसेस बघितले. बाकी तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.